नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, अर्जुनने मधुभाऊंना आश्रमामध्ये नेल्यानंतर इथे विलाच्या खुनाचा सीन केला रिक्रिएट। त्याचबरोबर अर्जुनच्या हाती लागले महत्त्वाचे काही पुरावे। आणि प्रेक्षकांनो, आश्रमामध्ये गेल्यानंतर सायली आणि अर्जुनला प्रिया विरोधात सुद्धा खूप सारे आता पुरावे मिळालेले असतात। असे काही ठोस पुरावे लागलेले असतात ज्याच्यामुळे प्रिया खरी गुन्हेगार आहे हे आता लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी उलगडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की इथे विलासचा खून नक्की कुणी केलाय। विलासला साक्षीने गोळी मारलेली आहे आणि मधुभाऊंवरती खोटा आळ घेतलेला आहे। आणि या सगळ्यामध्ये जर कुणी महत्त्वाचं गुन्हेगार असेल तर ती व्यक्ती म्हणजे प्रिया। कारण इथे प्रियाने एका निर्दोष व्यक्तीला 2 वर्ष जेलमध्ये पाठवलेलं असतं त्यांच्या विरोधात खोटी साक्ष देऊन। प्रियाने इथे मधुभाऊंच्या विरोधामध्ये विनाकारण खोटी साक्ष दिलेली असते, साक्षीला वाचवण्यासाठी, तिच्याकडून पैसे काढता यावे म्हणून। पण ज्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं, तिच्या डोक्यावरती छप्पर दिलं, त्या मधुभाऊंच्या विरोधात मात्र तिने खोटी साक्ष दिलेली आहे। आणि एवढंच करून ती थांबलेली नाही आहे प्रेक्षकांनो, अश्विनबरोबर लग्न करून सुभेदारांच्या घरामध्ये जाऊन सुद्धा ती किती आणि कशा पद्धतीने गोंधळ घालते हे सुद्धा आपण बघत आलो आहे। इथे आता सुभेदारांची सून म्हणून ती मिरवायला बघते, इथे आयतं ताटावरती येऊन बसते, सायली जे काही बनवेल ते पोटभर खाते आणि कट कारस्थानं करण्यासाठी अगदी मोकळी असते। आणि इथे सुभेदारांना तेच हवं असतं, म्हणजे जी सून आपलं सगळं काही करते, आपलं घर सांभाळते, स्वयंपाक बनवते, सगळ्यांना प्रेमाने वाढते, सगळे जेवल्याशिवाय स्वतः जेवायला बसत नाही, सगळ्यांचा आदर करते, रिस्पेक्ट करते, पण ती सून त्यांना नकोशी वाटते। आणि जी सून घरातले एकही काम करत नाही, फक्त मनामध्ये सगळ्यांबद्दल इथे कटुता निर्माण करते आणि त्याचबरोबर सातत्याने खोटं बोलत असते, ती सून मात्र त्यांना अगदी योग्य वाटते। हा त्यांचा मूर्खपणा झाला। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचं वागणं हे दिवसेंदिवस विचित्र होत चाललेलं असतं। शेवटीला कोर्टामध्ये सुद्धा दामिनी देशमुखने इथे खोट्याचं खरं केलं, खऱ्याचं खोटं केलं आणि साक्षी शिकरेला जेलमधून बाहेर काढलं। आता साक्षी शिकरे आता जरी जेलमधून बाहेर आली असली तरीसुद्धा अर्जुन सुभेदार लवकरात लवकर तिला जेलमध्ये पाठवण्याची तयारी करणारच हे तर आपल्याला माहितीच आहे। आणि आता ह्या वेळेला साक्षी 3 महिन्यासाठी नाही तर ह्या वेळेला ती कायमची जन्मठेपेसाठी आता ती जेलमध्ये जाणार आहे प्रेक्षकांनो। आणि ते येणारे भाग खूपच जास्त रंजकदार असणार आहेत। त्यामुळे इथे आता अर्जुन विचार करतो की आता काहीतरी मोठं करावं लागणार, कारण दामिनी देशमुखच्या केसेस त्याला माहिती असतात। दामिनी देशमुख कुठलीही केस घेते, मग ती खोट्याची असू दे किंवा खऱ्याची असू दे, ती जिंकण्यासाठी आपला 100% देते। मग जरी ती खोटी केस असेल ना तरीसुद्धा खोटे खोटे पुरावे सादर असे करते की ते खरेच वाटतात आणि त्यामुळे ती केसेस आत्तापर्यंत जिंकत आली आहे। त्यामुळे अर्जुन म्हणतो की आता मला वाकडा विचार करायला लागेल, सरळ विचार करून करून मी थकलो आणि आता हाती काय लागलं आपल्या, तर जे प्रामाणिकपणे लढतात ना त्या लोकांच्या हाती यश लवकर येत नाही, पण जे लोक असे खोट्याच्या बाजूने सातत्याने खोटे पुरावे सादर करतात त्यांना यश लगेच मिळतं, पण ते कालांतरासाठी नसतं, ते इकडे थोड्याच कालावधीसाठी हे मर्यादित असतं आणि त्यानंतर त्यांच्या वाट्याला अपयश येतंच। पण तसं जिथे आता खूप कठीण प्रसंग येतात, यश मिळत नसतं, पण जेव्हा ते मिळतं ना तेव्हा ते यश आयुष्यभरासाठी असतं, असं अर्जुनला आता सायली सातत्याने सांगत असते आणि ती अर्जुनचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत असते। तर प्रेक्षकांनो, अर्जुनने विचार केलेला असतो की आता प्रियाला मी आश्रमामध्ये नेली, रिक्रिएशन केलं, तिने जे काही सांगितलं अर्धं तर सगळं खोटंच होतं हे बरोबर अर्जुनला माहिती होतं। कारण का, प्रिया ही साक्षीची एक पैसे घेऊन काम करणारी व्यक्ती आहे हे आता अर्जुनला कळलेलं असतं की इथे साक्षी प्रियाला तिच्या कामाचे पैसे देते आणि मग प्रिया तिच्यासाठी वाटेल ते काम करते। मग अगदी जर कुणाला फसवायचं असेल तर ती फसवते सुद्धा, जसं तिने मधुभाऊंना फसवलं आणि ज्या पद्धतीने इथे ती सगळ्यांना फसवण्याचं काम करते। मग ते रविराज काका असू दे, आता रविराज काका स्वतःला इतके मोठे नावाजलेले वकील समजतात, पण एक भुरटी मुलगी आता तन्वी म्हणून त्या घरामध्ये आली आहे आणि ती सगळ्यांना इतका त्रास देते हे आता त्यांना काही कळत नाही आहे। वकील आहेत ना ते, मग आता पुरावे दाखवले पण ते खरे आहेत की खोटे आहेत याची शहानिशा त्यांनी करायला हवी होती। त्या मुलीचा मूर्खपणा सहन करतायत, आपली स्वतःने जन्म दिलेली मुलगी ही आधी कशी होती आणि तिच्यामध्ये हा एवढा फरक कसा। त्याच आश्रमामध्ये सायलीसुद्धा लहानाची मोठी झाली, त्याच आश्रमामध्ये प्रिया लहानाची मोठी झाली,
त्याच आश्रमामध्ये बाकीची मुलंही लहानाची मोठी होत आहेत. मग ती कशी, सायली कशी आणि ही प्रिया कशी? मग ही मुलगी अशी का? ही खरोखर माझी मुलगी आहे की नाही याची शहानिशा करायला नको? ती ठीक आता सगळे खोटे-नाटे पुरावे तिने सादर केले, सगळे खोटे पुरावे दाखवले, पण त्याचीसुद्धा त्यांनी चौकशी ही करायलाच हवी होती. तर प्रेक्षकांनो, त्या सगळ्या आधीच्या गोष्टी आता होऊन गेलेल्या आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन आता मधुभाऊंना म्हणतो की आपल्याला आता आश्रमामध्ये जायचं आहे आणि विलासचा जेव्हा खून झाला त्यावेळेला तुम्ही सगळेजण कसे उभे होतात, त्यावेळची नक्की परिस्थिती कशी होती, तुम्ही बाहेरून आल्यानंतर आश्रमामध्ये जे वातावरण होतं ते कसं होतं, हे तुम्ही आता मला सविस्तरपणे सांगायचं आहे. आपल्याला आता तो सीन पुन्हा एकदा रिक्रिएट करायचा आहे. अशी परवानगी आता अर्जुनने कोर्टामधून सुद्धा घेतलेली असते. कारण प्रियावरती विश्वास का ठेवायचा? प्रिया ही साक्षीसाठी काम करणारी मुलगी होती. साक्षी तिला तिच्या कामाचे पैसे द्यायची आणि प्रिया तिच्यासाठी काम करायची आणि त्या आधीपासूनच्या दोघीजणी मैत्रिणी आहेत. म्हणून तिने आता कोर्टामध्ये दिलेली साक्ष ग्राह्य धरायची नाही, हे सुद्धा अर्जुन आता मांडणार असतो कोर्टामध्ये. आता प्रियाची सुद्धा वाट लागणार आहे प्रेक्षकांनो लवकरच. आत्तापर्यंत तिने जे काही गोंधळ घालून ठेवलेत ना, त्याची तिला शिक्षा आता बरोबर मिळणार आहे. तेव्हा इथे सायली, अर्जुन आणि मधुभाऊ तिघेही आता गेलेले असतात आश्रमामध्ये. 2-3 वर्षानंतर मधुभाऊ आता आश्रमामध्ये गेलेले असतात. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ, ज्या वेळेला तुम्ही आश्रमामध्ये आलात त्यावेळेला इथला सगळा जो काही परिसर होता तो कशा पद्धतीचा होता, म्हणजे तुम्ही आलात तेव्हा इथे काय सिच्युएशन होती ते आता तुम्ही मला सांगा. तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणतात की ज्या वेळेला मी घरी आलो त्यावेळेला बघितलं तर बाहेरची लाईट बंद होती, म्हणजे आश्रमाच्या अंगणामध्ये अंधारच होता, पण आतमध्ये मात्र लाईट वगैरे होती. तेव्हा मधुभाऊ आल्यानंतर ते बघायला लागले आणि इकडे तिकडे बघत असताना विलास आणि साक्षी हे काहीतरी शोधत होते. पूर्ण माझा आश्रम अस्ताव्यस्त करून ठेवलं होतं. पूर्ण आश्रमामध्ये जे काही सामान होतं ते सगळं त्याने इकडे उलथापालथ करून ठेवली होती. आणि काय शोधत होते तर वात्सल्य आश्रमाच्या प्रॉपर्टीचे पेपर शोधत होते. ते त्यांना हवं होतं. कारण का तर वात्सल्य आश्रमाचे पेपर त्यांना हवे होते. त्याच्यावरती माझी जबरदस्तीने त्यांना सही घ्यायची होती आणि माझी जागाही बळकवायची होती. मी ही जागा त्यांना दिली नाही म्हणून त्यांनी माझ्यावरती खोट्या खुनाचा आरोप केला. तेव्हा अर्जुन म्हणतो की ज्या वेळेला मी आलो मी बघितलं तर काय इथे साक्षी आणि विलास काहीतरी शोधतायत आणि प्रिया मात्र लपून बसली होती आणि ती मागच्या बाजूला कुठेतरी होती, कारण प्रिया मला दिसली नाही. त्यामुळे इथे मधुभाऊ म्हणतात की ज्या वेळेला मी त्यांना रंगेहात पकडलं तेव्हा ते मला विचारायला लागले की प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत ते सांग. मी म्हणालो काही जरी झालं, माझा जीव जरी गेला ना तरीसुद्धा मी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर देणार नाही, असं मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं. तेव्हा त्या साक्षीला राग आला. ती म्हणाली, ए म्हाताऱ्या, लवकरात लवकर प्रॉपर्टीचे पेपर दे. हे बघ, मी तुला ह्या जागेचे पैसे देणार आहे, फुकट नको आहेत मला, पण आताच्या आता पेपर दे. तेव्हा मी म्हणालो की माझा जीव जरी घेतलास ना तरीसुद्धा प्रॉपर्टीचे पेपर देणार नाही, आश्रमाची जागा तुम्हाला मी देणार नाही आहे तुमच्या ह्या वाईट कामांसाठी. तेव्हा प्रियाला आता इथे माहिती असतं की मधुभाऊ काय ऐकणार नाही आहेत आणि मधुभाऊंनी जर मला बघितलं तर माझं काही खरं नाही आहे. तेव्हा ती लपूनच बसली होती. तेव्हा साक्षीला राग येतो आणि साक्षी आपल्या बॅगमधून पिस्तूल काढते आणि मधुभाऊंवरती ती आता गोळी मारणार असते. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, तिने खरं तर मला गोळी मारण्यासाठी पिस्तूल काढलं होतं. मला गोळी मारत असताना आमच्यामध्ये हातापायी झाली आणि तिकडून विलाससुद्धा ती बंदूक खेचण्याचा प्रयत्न करत होता आणि इकडे आता झटापटीमध्ये इथे साक्षीच्या हातून गोळी सुटली आणि ती विलासला लागली. तर इकडे आता मधुभाऊ म्हणतात की मी इकडे दाराच्या दिशेने उभा होतो, माझ्या डाव्या बाजूला विलास उभा होता आणि माझ्या उजव्या बाजूला साक्षी उभी होती. आणि जेव्हा इथे आता साक्षीकडून विलासला गोळी लागली तेव्हा विलास खाली कोसळला आणि त्यानंतरला मी आता इथे साक्षीला म्हणालो, हे काय केलंस तू? तू विलासचा खून केलास. तेव्हा साक्षी घाबरली. ती इतकी घाबरली की ती फक्त माझ्याकडे बघत उभी होती आणि मी काही नाही केलं, मी काही नाही केलं असं ती म्हणत होती. आणि तेवढ्यातच माझ्या मागून कुणीतरी आलं आणि माझ्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट मारला. तिथे एक कुंडी होती, ती माझ्या डोक्यामध्ये मारली आणि मग मी बेशुद्ध झालो, मी खाली कोसळलो. मग पोलीस आल्यानंतरसुद्धा मी बेशुद्धच होतो, हे आता मधुभाऊ सांगतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, ही खरी आहे रियालिटी. तेव्हा इथे आता प्रियाने सांगितलेलं असतं की मी इथे लपून बसले होते, मी तिथे लपून बसले होते आणि तिने सगळं खोटं नाटं सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की आता आपल्याला खरे पुरावे मिळालेले आहेत. जर इथे आता प्रिया म्हणते की इथे विलासचा खून मधुभाऊंनी केलेला आहे, ती तर खोटंच बोलते. साक्षीसुद्धा म्हणते की मधुभाऊंनी विलासचा खून केला आहे,
मधुभाऊ म्हणतायत की साक्षीने विलासचा खून केलाय आणि प्रिया मधुकर म्हणते की मी लपून बसले होते, मी सगळं काही बघत होते. तेव्हा इथे मधुभाऊ आता म्हणतात की हे सगळं प्रिया खोटं बोलली. हे दोघे जण प्रॉपर्टीचे पेपर शोधत होते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सगळ्या गोष्टी ह्या अर्जुनच्या लक्षात आलेल्या असतात. अर्जुन म्हणतो ठीक आहे, आता कोर्टामध्ये याचा आपण उपयोग करून घ्यायचा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता कोर्टामध्ये हेअरिंग असतं. सगळेजण आता जमलेले असतात आणि पुन्हा एकदा केस आता इथे खऱ्या अर्थाने सुरू झालेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अर्जुन पुन्हा एकदा कोर्टामध्ये मधुभाऊंना प्रश्न विचारतो की जे काही घडलं होतं आश्रमामध्ये ते आता पुन्हा एकदा कोर्टामध्ये सगळ्यांना सांगा. तेव्हा मधुभाऊ आता स्टार्टिंगपासून सगळं काही कोर्टामध्ये सांगतात की कशा पद्धतीने इथे आता विलास आणि साक्षी घरामध्ये शोधाशोध करत होते. या सगळ्या गोष्टी आता मधुभाऊंनी पुन्हा एकदा सांगितलेल्या असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अर्जुन म्हणतो की आता मला इथे तन्वी किल्लेदार यांनासुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे आणि तिलासुद्धा मला काही आता प्रश्न विचारायचे आहेत. प्रिया आता घाबरलेली असते प्रेक्षकांनो. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की या, तर इथे तन्वी किल्लेदार आता विटनेस बॉक्समध्ये येते. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता तुम्ही मला सांगा आश्रमामध्ये नक्की काय काय घडलं होतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता प्रिया म्हणते की किती वेळा सांगू तेच तेच, सांगितलं ना मी एकदा. तेव्हा अर्जुन म्हणतो पण तुम्ही जे काही कोर्टामध्ये सांगाल ते पुन्हा एकदा आम्हाला ऐकायचं आहे, तुम्ही पुन्हा एकदा सांगा. तेव्हा प्रियासुद्धा आता थातूरमातूर तिच्या काही लक्षात नसतं, पण तरीसुद्धा इथे खोटं नाटं आपलं सांगत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की प्रिया मधुकर, ज्या वेळेला तुमच्या पोटात दुखत होतं त्यावेळेला तुम्ही आणि विलास दोघेजणं तुम्ही घरी गेला होतात, कारण तुमच्या पोटात दुखत होतं म्हणून, बरोबर की नाही? जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा मधुभाऊ घरात होते का? तेव्हा प्रिया म्हणते की नाही, मधुभाऊ तर घरात नव्हते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मग त्यावेळेला जर मधुभाऊ घरातच नव्हते, कारण तुम्ही आणि विलास आधी आला होतात ना, मधुभाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते. कारण जेव्हा इथे तुम्ही सिनेमा बघायला गेला होतात, सिनेमा लागायच्या आधीच बरोबर तुम्ही दोघेजणं घरी आले होतात आणि मधुभाऊ त्यावेळेला उशिरा आले होते. तेव्हा सायलीचं आणि त्यांचं बोलणंही झालं होतं. मधुभाऊ उशिरापर्यंत बाहेरच होते. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो बरोबर की नाही? तेव्हा प्रिया म्हणते हो बरोबर आहे, मधुभाऊ नंतरच आले. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की जज साहेब, ज्या वेळेला मधुभाऊ आले होते त्यावेळेला बाहेरची लाईट गेली होती आणि मधुभाऊ येऊन बघितलं तर काय, पूर्ण आश्रम अस्ताव्यस्त झालं होतं. म्हणजे इथे प्रिया मधुकर आणि विलास दोघेजणं वात्सल्य आश्रमाचे पेपर शोधत होते, बरोबर की नाही प्रिया? तेव्हा इकडे आता प्रिया म्हणते नाही, असं काही झालं नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की जेव्हा इन्स्पेक्टर साहेब तिथे चौकशीसाठी गेले होते आश्रमामध्ये, तेव्हा तुम्ही त्यांना विचारा आश्रमाची काय अवस्था होती. एकूण एक सामान इथे अस्ताव्यस्त झालं होतं. मग जर वात्सल्य आश्रम हे मधुभाऊंचं आहे तर त्यांनी कुठली गोष्ट कुठे ठेवले हे मधुभाऊंना अगदी व्यवस्थित माहिती आहे. मग मधुभाऊ स्वतःच्या हाताने संपूर्ण आश्रम अस्ताव्यस्त का करतील? राहिला प्रश्न त्या विलासच्या पैशांचा, तर मधुभाऊंनी स्वतःहून त्यांना एक खण दिलं होतं. त्याच्यामध्ये विलासला स्वतःच्या हाताने पैसे ठेवायला सांगितले होते आणि त्याची चावीसुद्धा विलासकडेच दिली होती. मग जर विलासच्याकडे चावी होती तर पैशांचासुद्धा तिथे संबंध कुठेच येत नाही. आणि जर मधुभाऊंना ते पैसेच घ्यायचे असते विलासचे, तर मग आश्रमाचे जे काही BMCचे पैसे भरायचे होते ते पैसे मिळवण्यासाठी मधुभाऊ इथे बाहेर ते पैसे शोधायला गेले नसते. त्यांनी कधीच विलासकडून ते पैसे घेऊन भरून टाकले असते. पण मधुभाऊंना विलासचे पैसे नको होते, म्हणून मधुभाऊ काही लोकांकडे मदत मागायला गेले होते, ज्या काही संस्था आहेत तिकडे. आणि त्या लोकांशी सुद्धा मधुभाऊंचं कुणाकुणाजवळ बोलणं झालं होतं त्यांचेसुद्धा इथे रिपोर्ट आता अर्जुनने आणलेले आहेत. त्या लोकांचं स्टेटमेंटसुद्धा इथे अर्जुनने आता आणलेलं असतं. आणि एकाला तर इथे साक्ष देण्यासाठी सुद्धा आश्रमामध्ये बोलावलं होतं की मधुभाऊ त्या ठिकाणी त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यासाठी गेले होते, हे आता येऊन ते विटनेससुद्धा सांगतात. त्याचबरोबर इथे अर्जुनने आता हे सांगितलेलं असतं की क्लिअर केलेलं असतं पैशांसाठी तर मधुभाऊ स्वतःचा आश्रम अस्ताव्यस्त करणार नाही. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आता अर्जुन म्हणत असतो की ज्या वेळेला मधुभाऊ सांगतायत की तिथे साक्षी आणि विलास हे दोघेजण आश्रमामध्ये प्रॉपर्टीचे पेपर शोधत होते, तर हे सत्यच आहे ना, कारण प्रॉपर्टीसाठी तर हा सगळा हंगामा झाला.
वात्सल्य आश्रमाची जागा ही साक्षी आणि महिपतला हवी होती. ते दोघेजण वारंवार तिथे जात होते मधुभाऊंना धमकी देण्यासाठी. वात्सल्य आश्रमाची जागा मिळवण्यासाठी त्यांनी त्यांचं पाणीसुद्धा बंद केलं होतं. BMCची नोटीस त्यांना पाठवली होती. हे सगळं महिपतनेच केलं होतं आणि हे त्याने स्वतःहून येऊन सांगितलं की हे सगळं मी करतोय. वात्सल्य आश्रमाची जागा दिली नाही तर तुमचं खाणं पिणंसुद्धा बंद करून टाकेन, असं महिपतने धमकी दिली होती. त्याआधीसुद्धा महिपतने मधुभाऊंच्या गळ्याला चाकू लावला होता. या गोष्टी कोर्टामध्ये सांगितल्याच गेलेल्या नाही आहेत. मग जर साक्षी आणि महिपत वात्सल्य आश्रमाच्या जागासाठी त्यांना मारण्याचा प्रयत्न करू शकतात तर त्यांच्यावरती खोट्या खुनाचा आरोप तर करू शकतात ना. आणि अर्जुन म्हणतो की ज्या वेळेला पोलीस चौकशीसाठी गेले होते त्यावेळेला मधुभाऊ बेशुद्ध होते की नाही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांचा तो जो काही रिपोर्ट असतो, जी काही चौकशी केलेली असते, त्याच्यामध्ये ते लिहिलेलं असतं की मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मार लागला होता आणि मधुभाऊ खाली कोसळले होते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तुम्ही जर आता रिक्रिएशनची क्लिप बघाल तर त्याच्यामध्ये मधुभाऊ इथे दाराकडच्या बाजूला उभे आहेत, विलास डावीकडे उभा आहे आणि साक्षी उजवीकडे उभी आहे. आणि तुम्ही जर इथे विलासचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बघाल तर त्याला जी गोळी लागलेली आहे ती उजव्या बाजूने लागलेली आहे आणि मधुभाऊ डाव्या बाजूला उभे आहेत आणि त्याच्यामध्ये मधुभाऊ डावखुरे आहेत. तर मधुभाऊ जर डावखुरे आहेत, त्यांना जर उजव्या हाताने कुठलं काम करताच येत नाही, तर मधुभाऊंच्या उजव्या हातामध्ये बंदूक गेली कशी? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सगळा गेम चेंज झालेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की याचा अर्थ असा होतो जज साहेब की इकडे या बाजूला प्रिया मधुकर लपून बसली होती आणि ज्या वेळेला साक्षीच्या हातून विलासला गोळी लागली तेव्हा साक्षी घाबरली आणि मधुभाऊ आय विटनेस होते म्हणून प्रिया मागून आली आणि मधुभाऊंच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट टाकला. त्याचा हा मेडिकल रिपोर्ट. मधुभाऊंच्या डोक्याला जोरात दुखापत झाली होती आणि त्यांना बेशुद्ध करण्यात आलं होतं. साक्षीच्या हातातून बंदूक घेतली, त्याच्यावरचे फिंगरप्रिंट्स पुसून काढले आणि ती बंदूक मधुभाऊंच्या उजव्या हातामध्ये दिली. जर प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन म्हणतो जर मधुभाऊंनी जर विलासचा खून केला असता तर ज्या वेळेला प्रिया म्हणाली की मी घाबरले होते आणि मी लपून बसले होते, तर इथे आता मधुभाऊंच्या हातामध्ये बंदूक होती आणि त्यांनी विलासचा खून केला होता, तर प्रियाची हिंमत झाली कशी मागून येऊन त्यांच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट मारण्याची? आणि इथे अर्जुन म्हणतो की जज साहेब म्हणजे याचा अर्थ एकच होतो, मधुभाऊ बाहेरून आले, त्यांनी बघितलं साक्षी आणि विलास हे दोघेजण घराचे पेपर शोधतायत आणि प्रियाने जेव्हा मधुभाऊंना बघितलं तेव्हा ती लपून बसली. कारण ज्या वेळेला विलास आणि प्रिया दोघेजण घरी आले होते त्यावेळेला प्रियाने पोटात दुखायचं नाटक केलं होतं आणि ते नाटकच होतं जज साहेब. जर तिच्या इतकं पोटात दुखत होतं तर ती कुठल्या दवाखान्यात का गेली नाही? ती वात्सल्य आश्रमामध्ये का आली? कुठला डॉक्टर होता तिथे की विलास ट्रीटमेंट करणार होता? एक क्रिमिनल. त्या क्रिमिनलला घेऊन येणारी सुद्धा प्रियाच होती. म्हणजे याचा अर्थ एकच होतो की विलास, प्रिया आणि साक्षी हे तिघेजण एकमेकांना भेटले होते, त्यांचं कनेक्शन होतं आणि ते तिघे एकमेकांना सपोर्ट करत होते. पण इथे प्रिया आता फसली कारण मधुभाऊ अचानकपणे आले होते आणि ज्या वेळेला साक्षीने विलासचा खून केला तेव्हा प्रिया मागून आली, त्यांच्या डोक्यात मारलं आणि सगळा आळसुद्धा मधुभाऊंवरती टाकला. तेव्हा इथे आता मधुभाऊंना बेशुद्ध करल्यानंतर त्यांच्या उजव्या हातामध्ये पिस्तूल देण्यात आलं. मधुभाऊ डावखुरे आहेत, मग उजव्या हाताने ते पिस्तूल घेतीलच कसं? आणि मग पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये गोळी ही उजव्या हाताने सरळ कशी काय लागली असेल? हे रिपोर्टसुद्धा अर्जुनने सादर केलेले असतात आणि त्याने इथे जज साहेबांना आता क्वेश्चन केलेले असतात. प्रियालाही खूप सारे प्रश्न विचारलेले असतात आणि अगदी तिला आता प्रश्न विचारून भांडारून सोडलेलं असतं. त्यामुळे इथे आता प्रियाची आणि साक्षीची आधीपासूनच मैत्री आहे आणि त्याच्यामुळे मैत्री खातर आणि कामाचे पैसे इथे आता प्रिया साक्षीकडून घेत असते. ते पैशांची सुद्धा क्लिप इथे कोर्टामध्ये दाखवलेली असते. त्या दोघींच्या आधीपासूनच संबंध होते, त्या दोघी मैत्रिणी होत्या आणि त्यामुळे इथे प्रियाने साक्षीला वाचवण्यासाठी मधुभाऊंच्या विरोधामध्ये साक्ष दिली आणि त्यांना या खोट्या गुन्ह्याखाली फसवलं. कारण त्यांना काही करून वात्सल्य आश्रमाची जागा हवी होती आणि ते पेपर मधुभाऊंनी लपून ठेवले होते आणि ज्या वेळेला मधुभाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते त्यांना यायला उशीर होणार होता, त्याच वेळेला बरोबर प्रियाने सगळ्यांच्या सिनेमाची तिकीटं काढली आणि जबरदस्तीने ती सगळ्यांना सिनेमाला घेऊन गेली. ही प्रिया मधुकर जी एकाही व्यक्तीबरोबर आश्रमामध्ये व्यवस्थित बोललेली नाही आहे, तिने एकाएकी सगळ्यांची तिकीटं कशी काय काढली आणि ते सुद्धा ऑनलाईन पेमेंट केलं. ही मुलगी आता जर ही ऑनलाईन पेमेंट कशी काय करू शकते? ही जर एकाही व्यक्तीला काही देत नाही, त्यांची काळजी करत नाही, तर ती विनाकारण सगळ्यांच्या सिनेमाची तिकीटं का काढेल आणि काळजी का करेल?
तेव्हा इथे प्रिया हे सगळं खोटं बोलली मधुभाऊंना फसवण्यासाठी आणि साक्षीला वाचवण्यासाठी. हे सगळे पुरावे अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेले असतात. प्रियाने इथे मधुभाऊंच्या डोक्यात विनाकारण मारलं, त्यांना बेशुद्ध केलं, त्यांना फसवण्यासाठी, सगळा आळ मधुभाऊंवरती आणण्यासाठी, जेणेकरून मधुभाऊंनी प्रियाला बघू नये आणि काहीतरी प्लॅनिंग करता येईल. त्यामुळे इथे मधुभाऊंना बेशुद्ध करण्यात आलं होतं आणि त्यांच्या हातामध्ये पिस्तूल देण्यात आलं होतं. हे आता अर्जुनने पुरावे देऊन सिद्ध केलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता प्रियाला जेलमध्ये पाठवलेलं असतं.